बीडमध्ये संतोष देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे। देशमुखांच्या हत्या प्रकरणामधील फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावामध्ये येऊन गेला असा धक्कादायक दावा धनंजय देशमुख यांनी केलाय। कृष्णा आंधळे गावी आल्याची माहिती देखील सीआयडीला दिल्याचं देशमुखांनी म्हटलंय। तसंच आमच्या कुटुंबाला कृष्णा आंधळेपासून धोका असल्याचं धनंजय देशमुख म्हणाले। आज बीडच्या विशेष सत्र न्यायालयामध्ये देशमुख हत्येच्या प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली। यात सुनावणीच्या वेळेला धनंजय देशमुख यांनी माध्यमांच्या समोर येऊन या संदर्भातली माहिती दिली आहे। चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही सीआयडी ऑफिसला कळवली। 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला, 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथे आलेला होता। परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे। आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे, त्या गोष्टीवर आम्ही त्यांना मागणी केलेली आहे। लवकरात लवकर त्याच्या मुसक्या ओढून त्याची पूर्ण जिल्हाभरात पोलीस प्रशासनाने धिंड काढून लवकरात लवकर त्याला जेलबंद करावं। कृष्णा आंधळे जर गावामध्ये येत असेल तर ही अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे, अशी प्रतिक्रिया मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिली आहे। सरकारने त्याला तात्काळ अटक करायला हवी अशी मागणी देखील त्यांनी केली। कृष्णा आंधळे त्यांना 3 वेळा ते त्यांच्या गावी येऊन राहून गेल्याची माहिती आता समोर आली आहे आणि त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे की त्यांनी ही माहिती सीआयडीकडे दिली होती। मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं सीआयडी काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये। आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो। तर अंजली दमानिया यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आपण ऐकत होतो। यासोबतच कृष्णा आंधळे जर गावात येत असेल तर ही गंभीर गोष्ट असल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली। ते अवघड आहे, तसं असेल ना तर ते कुटुंब पूर्ण मारून टाकू शकतो देशमुखांचं। त्या कुटुंबाला त्यांनी तातडीनं संरक्षण पुरवणं गरजेचं आहे। त्या आरोपीला अटक करणं सुद्धा गरजेचं आहे। जेवढे फरार आहेत त्यात काही सहआरोपी पण आहेत, त्यांना सुद्धा सगळ्यांना ताबडतोब अटक केली पाहिजे। नसता संतोष देशमुखांच्या सगळ्या परिवाराला, धनंजय देशमुखांसह त्यांच्या मुलांसह, पत्नीसह, आईवडिलांसह सगळ्यांना धोका आहे। असं जर होऊ शकतं तर ही गंभीर बाब आहे आणि गृह मंत्रालयानं फडणवीस साहेबांनी याच्यात बारकाईने लक्ष घातलं पाहिजे। तर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील या संपूर्ण घटनेच्या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। आरोपी अजून अद्याप पकडला जाऊ शकत नाही, याचाच अर्थ तपास यंत्रणेचं कुठंतरी कमतरता किंवा तपास यंत्रणेतील काही अधिकारी याचा बचाव करतायत आरोपीचा, असं त्या ठिकाणी निष्कर्ष काढायला काही हरकत नाही। मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या बाबतीमध्ये त्यांनी वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणेला सक्त आदेश या आरोपीला लवकरात लवकर जेरबंद करण्याचे द्यावेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।